नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे गटामधून। उबाठाकडून ओमराजे निंबाळकरांच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरू आहे। ओमराजेंच्या मनधरणीसाठी आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी मध्यरात्री 1 वाजता ओमराजेंची भेट घेतली। उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन मध्यरात्री 1 तास चर्चा सुद्धा झाली। ओमराजे निंबाळकर कोणता निर्णय घेतात याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या घडामोडींकडे ओमराजेंचा निर्णय हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण ओमराजेंच्या निर्णयावरती ऑपरेशन टायगर सक्सेसफुल की फेल यावरती सुद्धा निकाल लागणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल आपल्या सोबत आहे। महेंद्र, आपण बघतो की गेल्या काही दिवसांपासून या अनेक राजकीय घडामोडी घडतायत। ऑपरेशन टायगर सक्सेसफुल होणार की फेल होणार हे आता ओमराजेंच्या निर्णयावरती आता सध्या अवलंबून आहे। काय होतंय, काय घडलंय आणि नेमकी या बैठकीमध्ये नेमकं कशा पद्धतीने मनधरणी करण्यात आली आणि ओमराजेंची नेमकी प्रतिक्रिया काय आहे यावरती? काय बोलण्याचा संपर्क झालाय का तुझा त्यांच्याशी? नक्कीच सिद्धेश, ओमराजे हे कालही जेव्हा न्यायालयात आले होते तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या विभागातील माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून निर्णय घेईन आणि त्यानंतरच जो आहे तो माझा निर्णय असेल तो मी सर्वांना सांगेन। आणि उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांच्याबद्दल कालही बोलले नव्हते आणि ही उद्याही बोलणार नाही। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या सोबत ओमराजे निंबाळकर राहावे अशी जी आहे ती या पक्षाची जी ती नेमकी भूमिका आहे। म्हणून काल म्हणते आपले वरुण सरदेसाई आहेत जे आमदार आहेत बांद्र्याचे ते आणि ओमराजे निंबाळकर हे कैलास पाटील आमदार आहेत हे त्या ठिकाणी ओमराजेंची भेट घेण्यासाठी पोहोचले होते आणि पुण्यात ते त्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आहे। मध्यरात्री 1 तास कमीत कमी ही बैठक झाली होती। मात्र ओमराजे आणि कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये जी चर्चा झाली आहे त्यामध्ये 1 दिवस आहे तो ओमराजेंकडून मागण्यात आलाय आणि उद्धव ठाकरेंचा निरोप आहे तो घेऊन जेव्हा कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई हे पोहोचले त्यावेळेस ओमराजेंनी 1 दिवसाचा जो आहे तो मुदत मागितलेली। 1 दिवसाचा मी माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा करूनच हा निर्णय ठरवणार आहे। एकंदरीत या निर्णयावर ऑपरेशन टायगर हे यशस्वी होणार काय हे पण पाहणं तितकंच पण महेंद्र, अजून एक प्रश्न या निमित्तानं खरा उपस्थित होतोय तो म्हणजे असा की ओमराजेंच्या नेमक्या या सगळ्या हालचालींवरून काय, कारण काल सुद्धा त्यांनी जी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली या सगळ्या निकालानंतर त्यांनी असं सांगितलं की मी अजून सुद्धा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दल काय बोललो नाहीये आणि याआधी सुद्धा बोललो नव्हतो। या प्रतिक्रियेचा अर्थ काय नेमका, कारण काय चाललंय ओमराजेंच्या मनामध्ये? कारण इतकी वर्ष जर एका पक्षासोबत एकनिष्ठ राहिल्यानंतर सुद्धा जेव्हा असा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा सुद्धा माणसाचं तळ्यात मळ्यात चाललेलं आहे। नक्कीच एकंदरीत काही प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या होत्या की आदित्य ठाकरे हे मतदारसंघात फिरत नाही, उद्धव साहेबांचं ठीक आहे ते आजारपणामुळे फिरत नसतील। मात्र ह्या प्रतिक्रियेलाही ओमराजेंनी काल नकार दिलाय आणि अशा पद्धतीचं भाष्य अशा वक्तव्य कुठेही प्रसारमाध्यमांना दिलेलं नाही। त्यामुळे मी माझा सध्या जो निर्णय आहे तो माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून ठरवेन आणि आज जे ते पुण्यात ही सगळी भेट झाल्यानंतर मतदारसंघात त्यांच्या जाऊन गोवर्धन या ठिकाणी ते चर्चा करणार आहेत आणि नंतरच हा एकंदरीत हा निर्णय देणार आहे। आणि ऑपरेशन टायगर हे सुद्धा हे यशस्वी होणार की नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। आणि आता ओमराजेंची नेमकी भूमिका काय असणार आहे हेही या निर्णयावरतीच अवलंबून असणार आहे। आणि ओमराजे ठाकरेंसोबतच राहणार का की काही दुसरा वेगळा निर्णय घेणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। सध्या ओमराजेंची जी संभ्रमात किंवा तळ्यात मळ्यात अशीच परिस्थिती एकंदरीत या सगळ्या प्रकरणातून पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद महेंद्र तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।